अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया। वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही। असो कोणे एके दिवशी, श्रद्धा धरोनी मानसी, ग्रहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला करुणीय श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्य वदने करुणी। फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वान्ने करोनी नाना, यथेच्छ भोजन देईजे, ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण, जेवू घातले तयांते, फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, ग्रहस्थाते सत्वर, शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या ग्रहस्थांचे मन साशंक झाले तेदव, म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे, आली मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची, इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला, दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवाया साधन, त्या जवळी नसेपरी, त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरती बैसला, त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल, स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून, प्रभात समय एके दिवशी, ग्रहस्थ निघाला फिरावयासी, येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला, तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही, ग्रहस्थ पडला दृष्टीसी, तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000 दिदला नोटा आणून सत्वर, ग्रहस्थ मने आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर, समर्थांचे वचन सत्य, ग्रहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत, सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोडहा, श्रीरस्तु शुभम भवतु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज।